आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। दिव्याई मला बोलवलं? हो, पारू आज गुरुजी येणार आहेत तर त्यांच्या चहा नाश्त्याचं बक्षीस। वय आई ए प्रीतम, काय रे, का आलास तू इथे? तुला एकदा सांगितलेलं समजत नाही का? बहिणींनी या घरात तू यायचं नाही असं सांगितलंय ना तुला? परवानगी नाहीये तुला इथे यायची, कळलं ना? जा। दामिनी, तो अजूनही आत आलेला नाहीये। त्यांनी शब्द मोडलेला नाही अहिल्याचा। श्रीकांत, त्याला इथून जायला सांग। एक मिनिट आई। त्याचं काय म्हणणं आहे ते ऐकून तरी घेऊया। तो काहीतरी कारणानेच आला असेल ना घरी, आणि आपल्या घरात बोलण्याचा, मत मांडण्याचा प्रत्येकालाच अधिकार आहे। बाहेरचे लोक येऊन घरात इतक्या हक्काने राहतात, त्यांची मतं मांडतात। मला असं वाटतं प्रीतमलाही एक संधी दिली पाहिजे। बर, ठीक आहे। प्रीतम, तू इथे गुन्हा कबूल करायला आलायस तुझा, की तुला फायनली क्लॅरिटी आली आहे की तुझा ह्याच्याशी काहीही संबंध नाही? बोल, या दोघांपैकी कसला निर्णय झालाय तुझा? आई वहिनी, आता काय निर्णय घ्यायचा आहे? या मोनिकाला जो त्रास होतोय तिची अवस्था आपल्या सगळ्यांना तर दिसतीये ना। मग आणि या सगळ्याला जबाबदार हा प्रीतमच आहे, हो ना प्रीतम? मला माहितीये की जोपर्यंत सत्य तुमच्या समोर येत नाही तोपर्यंत मी निर्दोष आहे सिद्ध नाही होणार। आणि म्हणूनच मी तुला रिक्वेस्ट करतोय की माझी आणि मोनिकाच्या पोटात असलेल्या बाळाची DNA टेस्ट व्हावी।